के टाइम पे जब आप एक लड़ाई सामने रखते हो, वो लड़ाई में आपके लिए काफ़ी चीज़ें नेगेटिव तो होती है, लेकिन काफ़ी ऐसी चीज़ें होती है जो आपके लिए पॉजिटिव हो जाती है और आपको काफ़ी कुछ सिखा के जाती है। और ज़िंदगी ऐसी होती है कि संघर्ष के साथ आगे बढ़ते रहो, और आपको जब वो संघर्ष से जीत हासिल होती है तब आप एक स्टेप आगे बढ़ते हो। उसी सोच को लेके हमने हमेशा काम किया आहे। थोरात साहेबांनी आपल्याला मदत केली आहे काही विषयावर, आणि महाराष्ट्राचे पूर्व CM उद्धव साहेब ठाकरे त्यांनी पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्या माझ्यासोबत आहेत आमदार सना मलिक, ज्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत अणुशक्तीनगर या मतदारसंघातून. कसं वाटतंय, पहिलंच अधिवेशन आहे आणि ते आता हिवाळी अधिवेशन आहे, पहिलं हिवाळी अधिवेशन. निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये तुम्ही जात आहे, काय प्रश्न घेऊन तुम्ही सभागृहामध्ये जाणार आहेत यावेळेस, कारण नवाबभाई तुमच्यासोबत नसणार आहेत? अणुशक्तीनगर विधानसभाच्या खूप काही क्वेश्चन आहे. आपण ते पॉईंट्स ऑफ प्रायोरिटीमध्ये टाकले पण आहे. 1-2 विषय आहे, आज पण टाकले, काल पण टाकणार, आमच्याकडे लिस्ट आहे. आणि MMR रिजनचे जे आता 293मध्ये डिस्कशन होतं, त्यामध्ये पण आम्ही MMR रिजनचे खूप काही टॉपिक्स आहे जे डिस्कशनमध्ये घेणार. ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, हे सगळ्या विषयांवर आपण बोलू. आणि काय सजेशन असेल आणि काय कुठे काय करू शकतो, आणि वेगवेगळ्या मी आर्किटेक्ट म्हणून काय काय आयडिया मी MMR रिजनसाठी माझ्याकडे आहे ते आपण सरकारकडे सजेस्ट करू, आणि नंतर त्यावर डिस्कस करू आणि पाठपुरावा करू की हे सगळे कसं इम्प्लिमेंट करू शकतो, आणि एक डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर कसं MMR रिजनला देऊ, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं काय इम्प्लिमेंट होऊ शकतो, हे सगळ्यावर विषयावर आपण चर्चा करू. नवाब मलिक साहेब यांचा पराभव झाला आहे. कुठेतरी महायुतीचा धर्म पाळला नाही, त्याचा फटका त्यांना बसला आहे अशी चर्चा होते. तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे. मी अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातून उभे होतो, आणि माझं एकच लक्ष होतं निवडणूकच्या वेळी की फक्त अणुशक्तीनगर विधानसभामध्ये माझा प्रचार करून ते सीट कसं निवडून आणायचे ते सगळे माहिती आणि ते सगळे जाणकारी माझ्याकडे कसं पोहोचवायची, ते सगळे माझं महत्त्वाचे मुद्दे होते. त्यावेळी साहेबांच्या मतदारसंघामध्ये काय घडलं, आणि तिकडे मी ॲक्टिव्ह पण नाही होते, तर ते लोकांनी एकत्र बसून काय कुठे आपण चुकलं आणि कुठे काय नेगेटिव्ह चालला आपल्या पासून, तर ते सगळेवर त्यांनी चर्चा करून त्यांनी सगळे काढले आहे काय विषय. मला त्या मानकू शिवाजीनगरच्या मोठ्या प्रमाणे काही जास्त माहीत नाही, तर त्यावर कमेंट करणार मला असं वाटतं नाही उचित आहे. तुम्ही शॉर्टकट उत्तर देता, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे अनेक गोष्टी फेस कराव्या लागल्या. काही कायदेशीर बाबी असतील, काही तुमच्या चौकशा सुरू होत्या. तो काळ कसा गेला, कसा तो काळ होता? मेरा एक सीधे तरीके से और एकदम उचित मानना है कि ज़िंदगी में संघर्ष आते रहते हैं. उस संघर्ष के टाइम पे जब आप एक लड़ाई सामने रखते हो, वो लड़ाई में आपके लिए काफ़ी चीज़ें नेगेटिव तो होती है, लेकिन काफ़ी ऐसी चीज़ें होती है जो आपके लिए पॉजिटिव हो जाती है और आपको काफ़ी कुछ सिखा के जाती है. तो वो एक ऐसा समय था जब हमने काफ़ी कुछ सीखा है और काफ़ी कुछ नई जानकारी ली है. काफ़ी अगर कुछ नेगेटिव्स हुए हैं, जो बहुत नेगेटिव्स हुए हैं, लेकिन काफ़ी कुछ पॉजिटिव रेज भी दिखाई दी है जिसको लेके हमने आगे बढ़ा है. और ज़िंदगी ऐसी होती है कि संघर्ष के साथ आगे बढ़ते रहो, और आपको जब वो संघर्ष से जीत हासिल होती है तब आप एक स्टेप आगे बढ़ते हो. उसी सोच को लेके हमने हमेशा काम किया है. पिताजी ने भी वैसे ही काम किया और हमें भी वैसे ही सिखाया, हम वैसे ही काम करते हैं. संघर्षाच्या काळात तुमच्यासोबत कोण ठामपणे उभं राहिलं, म्हणजे राजकीय नेते असतील, दुसऱ्या पक्षातले असतील, कोणी असा आधार दिलाय तुमच्या कुटुंबाला? बघा, माझ्या कुटुंबाला जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होते आणि जेव्हा तुटले, दोघेही पक्षांचे जे वरिष्ठ नेता आहे, आपण अजितदादा असेल, प्रफुल्लभाई पटेल असेल, सुनील तटकरे साहेब असेल, किंवा सुप्रियाताई पवार साहेब, हे सगळे आमच्या पाठीमागे उभे होते, खंबीरपणे उभे होते. आणि दुसऱ्या पक्षाचं सांगितले तर मला वाटतं मला कुठे ना कुठे थोरात साहेबांनी आपल्याला मदत केली आहे काही विषयावर, आणि महाराष्ट्राचे पूर्व CM उद्धव साहेब ठाकरे त्यांनी पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. जेलमध्ये गेले होते वडील, त्याच्यानंतर पण ते मंत्रीपद त्यांच्यासोबत काढले नाही होते. तो हे सगळे आहे, आम्ही त्यांचा आभार मानतो, आणि हे सगळे संघर्षमध्ये काही ना काही आपण शिकलो, हे पण खरी गोष्ट आहे. तुम्ही महायुतीमध्ये, पण भारतीय जनता पक्ष पण तुमच्या सोबत आहे. ते खुलेआमपणे म्हणतात की नवाबभाई मलिक यांचा आम्ही प्रचार करणार नाही,
नाही तसं त्यांनी केलं सुद्धा. आता ते सगळे पण past आहे. आता कसं जुळवून नवीन घेतात? सरकार स्थापित झाली आहे. आपण विधानसभामध्ये बसलो आणि त्यावर चर्चा करू. आता जे तुमच्या मंत्रिपदाची पण चर्चा सुरू होती, नावं पण आलं होतं, तुमचं काय झालं? सगळे ते फक्त आणि फक्त न्यूज चॅनलवर बातमी चाललं. माझ्याकडे काही अशी माहिती नाही होती. आम्ही कधी बोललो पण नाही. तुम्ही मला ते नॅशनल लेवल मला माझं नाव चाललं त्यांच्यासाठी मी खूप आभार मानतो. कारण जे लोक मला नाही ओळखत होतं त्याचं माझी नवीन ओळख पण निर्माण झाली. त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच.